सर काय नाव आहे आपलं? माझं नाव प्रकाश नरवाडे. माझी मुलगी इथं 9वीमध्ये शिकत आहे आणि हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी मी आलो होतो. ते एक मुलांचं छान प्रदर्शन आहे आणि त्यांच्या कलागुणांना विज्ञानाला एक वाव मिळण्यासाठी हे एक चांगला व्यासपीठ आहे. मला छान प्रदर्शन पाहण्यात आवडलं आणि शाळेचा उपक्रमसुद्धा छान आवडला मला. सर एवढे भरपूर विद्यार्थ्यांनी आज सायन्स एक्झिबिशन भरवलेलं आहे. स्पेस आपण पाहतोय, सगळे प्लॅनेट्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. कसं वाटतंय सर, म्हणजे विद्यार्थ्याला याचा नक्की फायदा होईल का? बिलकुल नक्कीच फायदा होणार. भविष्यामध्ये याच्यातून काही वैज्ञानिक निर्माण होतील, काही वैज्ञानिक नाही झाले तरी इंजिनियर होतील. भविष्यामधून त्याच्यात फायदाच होणार आहे, नुकसान काहीच नाही याच्यातून. नक्कीच सर, शाळेचेही तसेच प्रयत्न आहेत असं बोललेले आहेत. मुख्याध्यापकांची मेहनत, सायन्सच्या टीचर सरांची मेहनत असेल, ऑदर शिक्षकांची मेहनत, जे संस्था चालिका आहे, संचालिका आहेत सन्माननीय माधवी मिस यांची मेहनत करून एवढं सगळं जमवलेलं आहे आणि हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या कसा पार पडण्यात येईल यांनी ते प्रयत्न केलेले आहेत. सर शाळेला 10 पैकी किती स्टार द्याल तुम्ही? 10 पैकी सर मी 10च देईल. हो, कारण माझ्या मुलीसाठी ही शाळा, मी दुसऱ्या शाळेचं नाव घेत नाही, पण त्या शाळेतून मी या शाळेमध्ये जेव्हा मुलीला टाकलं त्याच्यानंतर जी प्रगती झालेली आहे माझ्या मुलीची, मी माझ्या स्वतःचं जजमेंट करणार ना अगोदर, तर त्याच्यातून मला शाळेला 10 पैकी 10 देणार, कारण इथं माझ्या मुलीची विशेष प्रगती झालेली आहे. हां, मोठ्या ब्रँडेड शाळेमधून मी इथं टाकलेले आहेत, तरीसुद्धा तिथे जी प्रगती नव्हती ती इथं झाली. नक्कीच सर, शाळेचे प्रयत्न असायलाच पाहिजे. विद्यार्थी थोडासा डल असो का म्हणजे ब्रिलियंट असो, त्याच्यामध्ये प्रगती झाली की कुठेतरी पालक खुश होतो नाही का. पालकांना तेवढंच वाटते की बाबा आपल्या मुलगा कुठेतरी जाऊन इम्प्रूव्हमेंट त्या शाळेमध्ये टाकल्यामुळे इम्प्रूव्हमेंट होते. सर काय बोलाल शाळेबद्दल? अजून जर तुम्हाला जर बोलायचं असेल तर अंतःकरणातून काय बोलाल शाळेबद्दल? 2 शब्द. शाळेबद्दल सर आता बोलण्यासारखं काहीच नाही. शाळा अतिशय उत्कृष्ट आहे, बस हे एका वाक्यात सांगायचं म्हणलं तरी खूप झालं. हां, शाळा एकदम अतिशय छान. शाळा मला आवडलेली आहे. माझा मुलगासुद्धा या शाळेत होता, पण त्यावेळेस मी एवढं जज केलं नाही. ज्यावेळेस मुलगी आल्यानंतर कळालं मला. सर कधी एखादी काही तक्रार शाळेबद्दल अशी घडली का की आतापर्यंत काही इश्यूज नाही झाला? नाही, काहीच इश्यू झाला नाही. योग्य मार्गदर्शन कापसे सरांनी सुद्धा केलं. छोट्या मोठ्या ज्या आल्या प्रॉब्लेम ताबडतोब ते याच्यात योग्य मार्गदर्शन करून ते प्रकरण मार्गी लावतात. पण असं कुठला मोठा इश्यू झालेला नाही, त्याच्यामुळे मला शाळेविषयी तक्रार नाही सर काही. एखादा काही प्रॉब्लेम झाला तर किंवा शाळेवर संचालिका माधवी मिस डायरेक्टली लक्ष देतात का, असं तुम्हाला वाटते का? तिथपर्यंत जाण्याची वेळच आली नाही. ते प्रकरण कुठले छोटे मोठे जे असतात ते अगोदरच मुख्याध्यापकापर्यंत सॉल्व्ह होऊन जातात, त्याच्यामुळे ते वरच्या लेवलला जाण्याची गोष्टच नाही. हां, धन्यवाद सर आपलं मत मांडल्याबद्दल. तर पिनाकल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपण पॅरेंट्सशी त्यांचं मत जाणून घेत आहोत. नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी रिपोर्टर दीपक भोर पाटील. आज पिनाकल इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशन चालू आहे. त्यानिमित्तानं काही पॅरेंट्स शाळेमध्ये आलेले आहेत, त्यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. काय नाव आहे सर आपलं? विठ्ठल सदाशिवराव देशमुख. अच्छा, तर देशमुख साहेब मला सांगा, सायन्स फेअर आज इथे चालू आहे, सायन्सचं प्रदर्शन चालू आहे, कसं वाटतंय तुम्हाला आणि मुलांसाठी फायदेशीर आहे का? हो, चांगले आहे. नंबर 1 गेलेलं आहे. जे सायन्सच्या सरांनी मेहनत घेऊन, इतर शिक्षकांनी शाळेने मेहनत घेऊन, मुख्याध्यापक साहेबांनी मेहनत घेऊन हे काही एक्झिबिशन भरवलेलं आहे, तर कसं वाटते म्हणजे तुम्हाला पाहून? हे चांगले वाटते. मुलांना ह्याचा फायदा होईल? फायदा होईल मुलांना. तर शाळेबद्दल जर बोलायचं असेल तर शिक्षण वगैरे कसं वाटतं शाळेचं? शिक्षण चांगलं आहे सर. ओके. शिक्षणासोबत आपल्याला शाळेमध्ये इतर गोष्टी काही त्याची ॲक्टिव्हिटी असेल, खेळ असतील किंवा आपले संस्कार असतील, भारतीय संस्कार, हे शाळेमध्ये मिळतात का? मिळतात सर. धन्यवाद. नमस्कार ताई, काय नाव आहे आपलं? ज्योती विठ्ठल देशमुख. ताई मला सांगा, शाळेमध्ये कोणत्या वर्गामध्ये तुमचा मुलगा शिकतो? माझी 9मध्ये एक मुलगी आहे, एक 4मध्ये आहे. 2 मुलं शाळेमध्ये शिकतायत, 3 मुली शिकतायत. ओके, कसं वाटतंय ताई शाळेचं शिक्षण? खूप छान शाळा आहे, शिक्षण पण छान आहे, त्याच्यातले संस्कार ते पुन्हा हे आज विज्ञान दिवस केलं, त्याचा विज्ञानाचं प्रदर्शन केलं त्याचं, ते पण खूप छान आहे मुलांसाठी पण. नक्कीच हे आज आपण पाहतो खूप मेहनत घेतली असं दिसून येत आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी सायन्सचे जे काही छोटे छोटे प्रोजेक्ट असतील ते केलेत. मुलांनाही सायन्सच्या आतापासून त्यांना अभ्यासामध्ये सायन्सचे प्रोजेक्ट ठेवले तर नक्कीच त्यांना भविष्यात फायदा होईल. तर या अनुषंगाने ही मेहनत आपल्याला दिसून येते. तर काय बोलाल ताई, शाळेबद्दल 2 शब्द जर बोलायचे असेल तर काय बोलाल? नाही, शाळा खूप छान आहे ना, लेकरं खूप, मुलींमध्ये खूप सुधारणा झालेली आहे, त्याच्यामुळे शाळा छान आहे, अभ्यास छान आहे, कार्यक्रम ते सगळं छान आहे शाळामध्ये. शिक्षकांची मेहनत, मुख्याध्यापक असतील, सन्माननीय शाळेचे जे काही संचालिका आहेत माधवी मिस असतील, यांची मेहनत हो सगळ्याची दिसून येते. ते मुलामध्ये दिसून येते ना, त्याच्या अभ्यासावर, त्याच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये.
ताई शाळेला जर आपण स्टार जर द्यायचं ठरलं आहे समजा 10 पैकी तर किती स्टार द्याल शाळेला? 10 पैकी 10. धन्यवाद धन्यवाद सर, धन्यवाद ताई. तर पिनाकल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपण पॅरेंट्सचं मत जाणून घेतलेलं आहे. कशा पद्धतीने शिक्षण संस्कार शाळेमध्ये दिले जातात. इतरही प्रोग्राम, आज सायन्स एक्झिबिशन आहे, सायन्सची टीम, इतर शिक्षक, त्यांची मेहनत, शाळेची मेहनत हे आपण आज पाहिलेली आहेत. आज आपण पिनाकल इंटरनॅशनलमध्ये बातमी कव्हर केलेली आहे. मी रिपोर्टर दीपक भवार, प्राईड न्यूज इंडिया. आपलं स्वागत आहे. मी रिपोर्टर दीपक भवर पाटील. आज आपण पिनाकल इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशन चालू आहे, सायन्स फेअर चालू आहे, विज्ञानाचं प्रदर्शन चालू आहे. तर या प्रदर्शनामध्ये काही पॅरेंट्स लोक आलेले आहेत, तर त्यांचं पॅरेंट्स या लोकांचं आपण मत जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, काय नाव आहे आपलं? माझं पुंडा सकाराम गोविंदराव. बरं सर, या शाळेमध्ये आपला पाल्य आहे का, विद्यार्थी आहे? नातू आहे, बरं. कोणत्या वर्गात शिकतो सर? पहिलीला आहे. बरं. काय वाटते सर, आज जवळपास संपूर्ण शाळेमध्ये विज्ञानाचं प्रदर्शन आहे. आपण पाहतोय वेगवेगळे स्पेस, वेगवेगळे प्लॅनेटचे फोटो इथे लावलेले आहेत, स्टॅच्यू करून लावलेले आहेत. कसं वाटतंय तुम्हाला सायन्स प्रदर्शन? एकदम छान, एकदम छान, एकदम. मुलांना या प्रदर्शनाचा फायदा होईल का? 100% होईल आणि त्याच्या प्रदर्शनाचा सलामच करावं लागेल. मी आता आल्याला पाहिलो तर खूप छान आहे. म्हणजे लहान मुलापासून ते पहिल्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत हे सगळं म्हणजे त्यांना अभ्यासक्रमामध्ये पण आहे आणि हे त्याचा त्यांना नक्की फायदा होईल. हो, नक्की फायदा होईल. काय वाटते सर, शाळेमध्ये जसं तुम्ही ॲडमिशन केलं, शाळेचे शिक्षणासोबतच शाळेचे संस्कार वगैरे कसे वाटतात? एकदम छान, चांगले वाटतं. हो, शिस्तप्रिय वाटतंय का काही? एकदम शिस्त, एकदम शिस्त. म्हणजे शाळेबद्दल तुमचं मत? एकदम चांगलं. किती स्टार द्याल सर? 10 पैकी तुम्ही शाळेला किती स्टार देऊ इच्छिता? 10 पैकी 10. ओके, धन्यवाद धन्यवाद. आज आपण श्री पुंड साहेब यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. शाळेबद्दल त्यांचं मत काय, सायन्स प्रदर्शन कशा पद्धतीने शाळेमध्ये चालू आहे, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे. मी रिपोर्टर दीपक भवर, प्राईड न्यूज इंडिया.